हे कढीपत्ता खूप ताजे आहेत आणि या हिरव्या मिरच्या बघा. हे टोमॅटो बघा, मी ते टोपलीत ठेवत आहे. लवकरच टोपली भरेल. किती सुंदर सकाळ आहे ना. हो, आज हवामान खूप आल्हाददायक आहे. नमस्ते, मला 1 किलो तांदूळ, अर्धा किलो डाळ आणि हे 2 नारळ द्या. ठीक आहे. अजून काही लागेल का? नाही धन्यवाद. आजचा दिवस खूप चांगला होता. सगळं सामान मिळालं. चला घरी जाऊया. पाणी कसे गढूळ होते आहे ते पहा. याचा अर्थ तांदूळ स्वच्छ होत आहेत. आपल्याला ते असे फिरवावे लागतील. हे पीठ असे बारीक वाटून घ्यायचे. कन्सिस्टन्सी अशी हवी. मी हे पीठ झाकून उन्हात ठेवत आहे. इथे ते चांगले आंबेल आणि मग आपण इडली किंवा डोसा बनवू शकतो. लाकवा येथे धेवा अची मग त्यांना पोतरावा. बघा किती सुंदर ज्वाळा लागली आहे. मी आता पीठ ओतत आहे. स्टीमरमध्ये पाणी आधीच उकळत आहे. प्रथम टोमॅटो आणि मिरची घालून चिंचेचं पाणी होता. चांगले ढवळून सिमरिंग होऊ द्या. आता आपण यात डाळ आणि मसाले घालूया. हे चांगले ढवळून घेऊ म्हणजे ते व्यवस्थित शिजेल. तेलात मोहरी तडतडली की कढीपत्ता घालायचा. हा घ्या गरम गरम सांबार. आत्ताच फोडणी दिली आहे. खूप छान वास येत आहे. बघा मी कसं नारळ फोडतीये. आणि आता हे खोबरं पटकन काढून घेऊया. मिक्सरपेक्षा पाटा वरवंट्यावर बनवलेल्या चटणीची चव खूपच छान लागते. तेल गरम झालंय. आता मोहरी आणि कढीपत्ता टाकूया. ते छान तडतडल्यावर आपण हे मिश्रण चटणीवर घालूया. इडल्या तयार आहेत. त्या खूप मऊ आणि गरम आहेत. चला खा. सांबार खूप छान झाला आहे. हो, आणि चटणी पण छान आहे.